महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अजित पवार केंद्रस्थानी आलेत. सोलापूरमध्ये एका महिला आयपीएस अधिकाऱ्याशी फोनवर अरेरावी केल्याच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री चर्चेत आले होते. पण त्यानंतर एका व्हिडिओमुळे संपूर्ण राज्यात आणि देशात चर्चा सुरू झाली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जुने भाषणांचे व्हिडिओ शेअर केलेत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सरळ सरळ प्रश्न उपस्थित केलाय की राजकारणी कधी खरं बोलतात का? आता काय आहे हे प्रकरण, याचाच थोडक्यात आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी रुपाली, आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. सगळ्याची सुरुवात झाली सोलापूरच्या कुई गावात. इथे एका कार्यक्रमादरम्यान अजित पवारांनी महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याशी फोनवर कठोर आणि अरेरावी स्वरात संवाद साधल्याचा आरोप झाला. फोनवर बोलताना पवारांचा सूर अधिकारशाही होता असा आरोप करण्यात आला. यानंतर हा विषय चांगलाच गाजला. सोशल मीडियावर विरोधकांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. इतकंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं. म्हणजेच पवारांची एक वादग्रस्त प्रतिमा पुन्हा एकदा चर्चेत आली. आता याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक जुना मुद्दा उचलून धरला आणि तो म्हणजे सिंचन घोटाळा. त्यांनी सोशल मीडियावर 2 व्हिडिओ पोस्ट केले. पहिल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सभेत बोलताना दिसतात. ते म्हणतात की एनसीपीवर 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप आहे. देशाला ठरवायचे की घोटाळे की गॅरंटीचा देश स्वीकार करणार आहे का? हा थेट अजित पवारांवर असलेला आरोप होता. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2014च्या निवडणुकीदरम्यान भाषण करताना दिसतात. ते म्हणतात की 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा झाला. आमचं सरकार आल्यानंतर अजितदादांची अवस्था चक्की पिसिंग पिसिंग अँड पिसिंग अशी होईल. 14,000 पानांचे पुरावे आम्ही दिले आहेत. भ्रष्टाचार करणारा दोषी आहेच, पण भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारा तेवढाच दोषी आहे. हे शब्द ऐकून त्या काळात लोकांना वाटलं होतं की फडणवीस सत्तेत आल्यानंतर अजित पवार अडचणीत येणार. पण आज चित्र पूर्ण उलट आहे. 5 डिसेंबर 2024च्या महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी सोहळ्याचा व्हिडिओही अंजली दमानियांनी याच पोस्ट सोबत दाखवलाय. त्यात अजित पवार शपथ घेताना दिसतात. त्यांच्या शेजारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे असतात. म्हणजे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते त्यांच्या सोबत आता हेच नेते सत्तेत भागीदार आहेत. आता यावरून अंजली दमानिया यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. त्यांनी पोस्ट मध्ये लिहिलंय की सिंचन घोटाळ्याची दाबून टाकलेली चौकशी पुन्हा सुरू करण्याची हिम्मत सरकार दाखवणार का? एकेकाळी घोटाळे के गॅरंटी को देश स्वीकार करेगा असं म्हणणारे पंतप्रधान आता अजित पवारांच्या शेजारी उभी आहेत. अजितदादांची चक्की पिसिंग पिसिंग अँड पिसिंग होईल असं म्हणणारे फडणवीस आता त्यांच्यासोबत सरकार चालवत आहेत. मग जनतेने विश्वास ठेवायचा तरी कसा? या व्हिडिओमुळे भाजप आणि शिंदे गट दोघांवरही टीका होऊ लागली. कारण 2014 ते 2019 या काळात भाजपने एनसीपीला सर्वाधिक भ्रष्टाचारी पक्ष म्हणून लोकांसमोर मांडलं होतं. अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याचे गाऱ्हाण लावलं होतं. पण आता सत्ता मिळवण्यासाठी त्यांच्यासोबत हात मिळवणी केली गेली आहे. त्यामुळे राजकीय नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. मोदींचं भाषण आणि फडणवीसांची भाषणं आजही युट्यूबवर आणि सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. त्यावेळी त्यांनी लोकांना ठामपणे सांगितलं होतं की सिंचन घोटाळ्याच्या आरोपींना सोडणार नाही. फडणवीसांनी स्वतः पुरावे दाखवल्याचं सांगितलं होतं. पण आज 10 वर्षांनंतरही सिंचन घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली नाहीये. दोषींवर कारवाई झाली नाहीये. उलट आरोपींना सत्तेत स्थान मिळालं. जनतेच्या मनात प्रश्न आहे, राजकारणी खरंच भ्रष्टाचाराविरोधात लढतात का, की फक्त निवडणुकीच्या काळात तो मुद्दा उचलतात? अजित पवार आज उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची फाईल धूळ खात पडली आहे. ज्यांनी एकेकाळी आरोप केले तेच आज सोबत आहेत. मग जनता नेत्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवायचा तरी कसा? या व्हिडिओमुळे विरोधकांना पुन्हा एकदा सरकारवर हल्ला करण्याची संधी मिळाली. अंजली दमानिया यांच्या पोस्टला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय. सोशल मीडियावर लोक सरळ सरळ विचारतायत की मोदी आणि फडणवीसांचे जुने शब्द खोटे होते का, की आजचं सत्ता समीकरण खोटं आहे? यामुळे आगामी निवडणुकांवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. कारण जनता अशा विसंगती विसरत नाही.
सोलापूरमधील घटनेतून सुरू झालेला वाद आता सिंचन घोटाळ्याच्या जुन्या मुद्द्यापर्यंत गेलाय. अजित पवार, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे तिन्ही नावं पुन्हा चर्चेत आली आहेत. जनतेच्या मनात प्रश्न आहे की राजकारणी कधी खरं बोलतात का, की सगळं फक्त सत्तेसाठी? तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तसेच हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करा. धन्यवाद.